परभणीत कुरेशी समाजाचा मूक मोर्चा धरणे. पशु व्यवहारात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. परभणी येथे जमियत उल कुरेशी समाज विकास मंडळ परभणीतर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी मूक मोर्चा काढण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त यांना सादर करण्यात आले. परभणी शहरातील खाटीक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावेत. धार रोड परभणी येथील कत्तलखाना अद्यावत करून देण्यात यावा. तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी. कत्तलखाना येथे मांस कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी 2 नवीन मार्केट बांधून द्यावेत. गैरकायदेशीर व असंविधानिक गोरक्षकांच्या अन्याय व अत्याचारापासून, मॉब लिचिंग पासून कुरेशी समुदायाचे रक्षण करून गोरक्षकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी खटले भरण्यात यावेत. परभणी जिल्ह्यातील गोशाळेचे लेखापरीक्षण करून त्यांची तपासणी करावी. संपूर्ण कुरेशी समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनावर मोहम्मद अकबर कुरेशी, अब्दुल खालिद सौदागर, हाती अब्दुल कलीम, अब्दुल रजा कुरेशी, हाजी अब्दुल करीम, मोहम्मद इस्माईल कुरेशी, अब्दुल समद कुरेशी, मोहम्मद रफीक कुरेशी, हाजी मोबिन, ॲडव्होकेट इम्तियाज खान, मोहम्मद गौद झैन, सय्यद अब्दुल खादर, रवी सोनकांबळे, शेख अहमद, हाफेज मोहतसिम, जाकीर लाला, अलीम खान, जलील खान, फारूक बाबा, आशिष वाकोडे, शकील मोहुद्दीन, सलीम कच्ची, पाशा कुरेशी, कलीम अन्सारी, बदर चाऊस, हाफिज रहमान, हाफिज रईस, नदीम खान, हाफिज नूरी, गुलाम रब्बानी, शेख फहाद, अहमद खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून सर्व कुरेशी समाजाला, परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाला आणि सर्व समाजाला एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती सादर करावी लागेल. कारण की महानगरपालिकेचे आयुक्त जे हिटलरशाही चालवत आहेत त्यांच्या हिटलरशाहीला कुठेतरी आळा बसावा या उद्देशानं सगळे कुरेशी समाज आणि सर्व समाज इथे एकत्र येऊन यांनी या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना एक निवेदन पाठवला. जे मुद्दे स्थानिक आहे, जे महानगरपालिका आयुक्त यांच्या इत्यादी आहे की लायसन्स रिन्युअल करून देणे, कुरेशी समाजाला स्लॉटरिंगचा परवाना देणे, त्यांचे स्लॉटरिंग हाऊसेस बांधणे आणि त्यांना विक्रीसाठी मार्केट बांधून देणे हे महानगरपालिकेची जबाबदारी असताना ती आपली जबाबदारी झटकत आहेत आणि कुरेशी समाजाला 10 वर्षापासून पाठपुरावा करायला लावत आहे, चक्रा मारायला लावत आहे. त्यांची मागणीला कोणत्याही यश न आल्याने आज आम्ही सर्व आलो होतो आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आले आश्वासित केलं की ते शासनाकडे ही बाब पाठवतील आणि त्याचप्रमाणे आयुक्त, परभणी शहर महानगरपालिका यांना बोलवून त्यांना समज देतील की त्यांनी कुरेशी समाजाला जे स्लॉटरिंगचे लायसन्स परवाने ते नूतन करून द्यावे आणि स्लॉटर हाऊसची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्लॉटर बांधून द्यावे आणि गौशाळांचे लेखापरीक्षण करावे आणि त्यांचे ऑडिट करावे. या संदर्भात शासनाला कळवण्याचे आणि सगळ्या कुरेशी समाज आणि सगळ्या परभणीच्या समाजाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी साहेब आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करतील आणि जर आमच्या मागण्या 8 दिवसात 10 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व समाज म्हैशी हे घेऊन महानगरपालिकेच्या आवारात आयुक्त यांच्या दालनासमोर त्याची स्लॉटरिंग करणार. कारण की हा पारंपरिक व्यवसाय आहे. जोपर्यंत जर आयुक्त लायसन्सेस देत असतील, परवाने देत असतील आणि ज्या रास्त मागण्या संविधानाने दिलेल्या आहे या कुरेशी समाजाचे रास्त मागण्या आहे आणि या रास्त मागण्या मंजूर झाल्या नाही, आंदोलन जिल्ह्यावर आणखी तीव्र केला जाईल. एवढं सांगून मी आपल्या माध्यमानं जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर प्रशासनाला संदेश देऊ शकतो की जे रास्त मागण्या कुरेशी समाजाच्या आहे ते मंजूर करण्यात याव्या, अन्यथा तीव्र आंदोलन जिल्हाभरात छेडण्यात येईल आणि त्याच्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.